4 जून के बाद 100 डेज में मुझे क्या काम करना है अभी से मेरे पास क्लियर है। ಮೋದಿ 3.0 100 ದಿನಗಳನ್ನ ಪೂರೈಸುವ ಮೂಲಕ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ತಮ್ಮ 3ನೇ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಊರುಗೋಲನ್ನ ಅವಲಂಬಿಸಿರೋ ಮತ್ತು ಯೂ ಟರ್ನ್ಗಳಿಗಾಗಿ ಹೊಸ ದಾಖಲೆಗಳನ್ನ ನಿರ್ಮಿಸೋ ದುರ್ಬಲ ಪ್ರಧಾನಿ ಅಂತ ಸಾಬೀತುಪಡಿಸಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಹೇಳ್ಕೊಂಡಿದೆ. ಕಳೆದ 100 ದಿನಗಳು ದೇಶದ ರೈತರು, ಯುವಕರು, ಮಹಿಳೆಯರು, ಮೂಲಸೌಕರ್ಯ, ರೈಲ್ವೆ ಹಾಗೇನೆ ಶಾಂತಿಯ ಮೇಲೆ ಕೆಟ್ಟ ಪರಿಣಾಮವನ್ನ ಬೀರಿದೆ ಅಂತ कांग्रेस वक्तारे सुप्रिया श्रीनाटे ಹೇಳಿದ್ದಾರೆ. आज नरेंद्र मोदी की सरकार के 100 दिन पूरे हुए हैं और ये 100 दिन इस देश की अर्थव्यवस्था पर, इस देश के युवाओं पर, महिलाओं पर, इस देश की रेलवे पर, इस देश के इंफ्रास्ट्रक्चर पर, इस देश के इंस्टीट्यूशंस पर, भ्रष्टाचार के खिलाफ मार पर बहुत भारी पड़े हैं. इन 100 दिनों ने यह साबित कर दिया है कि नरेंद्र मोदी के पास किसी भी समस्या का कोई समाधान नहीं है, कोई विजन नहीं है और समस्याओं से मुंह मोड़ना, रण छोड़ के भाग जाना उनकी पुरानी आदत आज भी बरकरार है. 100 दिन में सरकार का हर पल अस्थिरता का, अनिर्णायकता का और अपरिपक्वता का प्रतीक है. इन 100 दिनों में उस गुब्बारे में बहुत हवा भरने की कोशिश की गई, लेकिन लोकसभा चुनाव में इस देश की जनता ने ऐसी कील चुभोई उस गुब्बारे में कि हवा भर नहीं पाई. और असलियत यह है कि जो मोदी जी चुनाव प्रचार प्रसार के दौरान अपने पहले 100 दिन के प्लान का जिक्र करते थे, उनके सामने विफलताओं का एक पुलिंदा खड़ा है. और हमारा सवाल है कि क्या है प्लान. प्लान यह है कि आप बैसाखियों पर आ जाकर खड़े हैं, आपने यू टर्न की सरकार के नए कीर्तिमान स्थापित किए हैं, रेल ध्वस्त है, इंफ्रास्ट्रक्चर ध्वस्त है, महिला सुरक्षित है, बेरोजगारी नित्य नया चरम छू रही है. यही है आपका रिपोर्ट कार्ड. ಎಐಸಿಸಿ ಕೇಂದ್ರ ಕಚೇರಿಯಲ್ಲಿ ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದ ಅವರು, ದೇಶದ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಮೋದಿ ಅವರಿಗೆ ಪರಿಹಾರವಾಗಲಿ, ದೂರದೃಷ್ಟಿಯಾಗಲಿ ಯಾವುದೂ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋದನ್ನ ಈ 100 ದಿನಗಳು ಸಾಬೀತುಪಡಿಸಿವೆ ಅನ್ನೋದನ್ನ ವಿಡಿಯೋ ಸಮೇತ ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸಿದ್ರು. ಸಮಸ್ಯೆಗಳತ್ತ ಕಣ್ಣು ಮುಚ್ಚೋದು, ಸವಾಲುಗಳಿಂದ ಓಡಿ ಹೋಗೋ ಮೋದಿ ಅವರ ಅಭ್ಯಾಸ ಮತ್ತೆ ಕಂಟಿನ್ಯೂ ಆಗಿದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಕೂಡ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಈ 100 ದಿನಗಳಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರದ ಪ್ರತಿ ಕ್ಷಣ ಅಸ್ಥಿರತೆ, ಅನಿರ್ದಿಷ್ಟತೆ, ಅಪ್ರಬುದ್ಧತೆಯಿಂದ ಗುರುತಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಪಂಕ್ಚರ್ ಆದ ಬಲೂನ್ ಅನ್ನು ಊದೋದಕ್ಕೆ ಅನೇಕ ಸಲ ಪ್ರಯತ್ನಗಳಾಗಿವೆ. ಆದರೆ ಲೋಕಸಭಾ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಚುಚ್ಚಿದ ಮುಳ್ಳು ಮೋದಿಗೆ ಯಾವುದೇ ಅವಕಾಶವನ್ನ ಕೊಡಲಿಲ್ಲ. ಚುನಾವಣಾ ಪ್ರಚಾರದಲ್ಲಿ ನೀವು ಕೊಟ್ಟ ದೊಡ್ಡ ಹೇಳಿಕೆಗಳು ನೆನಪಿದ್ಯಾ? ಆ ಯೋಜನೆ ಈಗ ಎಲ್ಲಿದೆ? ಮೊದಲ ದಿನದಿಂದ ಮೋದಿ ದುರ್ಬಲ ಪ್ರಧಾನಿ ಅನ್ನೋದು ಸಾಬೀತಾಗಿದೆ. ಯೂ ಟರ್ನ್ಗಳಲ್ಲಿ ದಾಖಲೆಯನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತಾನೂ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ನಾಗರಿಕ ಸೇವೆಗಳಲ್ಲಿ ಲ್ಯಾಟರಲ್ ಎಂಟ್ರಿ, ಬ್ರಾಡ್ಕಾಸ್ಟ್ ಬಿಲ್, ವಕ್ಫ್ ಬಿಲ್, ಇಂಡಿಕೇಶನ್ಸ್ ಮತ್ತು ಎಸ್ಪಿಎಸ್ ಸಮಸ್ಯೆಗಳ ಮೇಲೆ ಯೂ ಟರ್ನ್ಗಳನ್ನ ಮೋದಿ ಹೊಡೆದಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಹಾಗೆ ಕೆಲವು ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಕೇಳ್ತಾ ಮುಂದಿನ 5 ವರ್ಷಗಳ ತನಕ ಯಾವುದೇ ಯೋಜನೆ ಅಥವಾ ದೂರದೃಷ್ಟಿಯನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಾ ಅನ್ನೋದನ್ನು ಕೂಡ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. पहला रिपोर्ट कार्ड का हिस्सा जो है वो नरेंद्र मोदी की यू टर्न सरकार, उसके बारे में चर्चा करेंगे. यू टर्न सरकार पिछले 100 दिन से चल रही है और यू टर्न करने को मजबूर इस देश के लोकतंत्र ने किया है, इस देश के विपक्ष ने किया है, इस देश के लोगों ने किया है. अहंकार अब नहीं चलेगा और यू टर्न सरकार को करना पड़ेगा. अगर आपका कोई गलत नतीजा देश के लोगों को कुप्रभावित करता है तो वो कानून नहीं बनेगा और आपको लगातार उस पर यू टर्न कराकर ही हम दम लेंगे. लैटरल एंट्री, जिसमें कि आरक्षण को ताक पर रखा गया और उसके बाद लैटरल एंट्री का प्रबंध किया गया, हमने आवाज उठाई, लोगों में आक्रोश हुआ, लैटरल एंट्री पे यू टर्न हुआ. कहते थे ब्रॉडकास्ट बिल लाएंगे, जो स्वतंत्र पत्रकार हैं, जो कठिन सवाल कुछ पूछते हैं, जो आईना दिखाते हैं, उनका मुंह बंद करने की, उनकी आवाज को दबाने की कोशिश होगी. इतना प्रतिकार हुआ उस पर, इतना विरोध हुआ कि उस बिल पर भी यू टर्न करना पड़ा. फिर बोला वक्फ बोर्ड बिल लाएंगे. यह कुछ नहीं था, यह सिर्फ पोलराइजेशन का, तुष्टीकरण का एक माध्यम था. और असलियत यह है कि समूचे विपक्ष ने खड़े होकर इस देश के लोगों ने आपको मजबूर किया, आपको उसको जेपीसी भेजना पड़ा. यह पहला कानून है जो 2019 के बाद आपने जेपीसी भेजा. आपने मिडिल क्लास पर इंडेक्सेशन लादने की कोशिश करी,
एलटीसीजी टैक्स लादने की कोशिश करी, मिडिल क्लास का आक्रोश देखकर, विपक्ष की पहल देखकर आपको इंडेक्सेशन वापस लेना पड़ा। ನಿಮಗೇನು ಉಳಿದಿಲ್ಲ. RSS ನೊಂದಿಗೆ ನಿಮ್ಮ ಸಂಬಂಧ ಕಹಿಯಾಗಿದೆ, ನಿಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಒಳಗಡೆನೆ ತೀವ್ರ ಆಂತರಿಕ ಕಲಹ ಇದೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಶ್ರೀನಾಟೆ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರ ವಿರುದ್ಧ ವಾಗ್ದಾಳಿಯನ್ನ ನಡೆಸಿದ್ದಾರೆ. ಕಳೆದ 100 ದಿನಗಳಲ್ಲಿ 38 ರೈಲು ಅಪಘಾತಗಳು ಸಂಭವಿಸಿದೆ, 21 ಸಾವು, 112ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಜನರು ಗಾಯಗೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಕೂಡ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ರು. ಎಷ್ಟೆಷ್ಟು ರೈಲು ಅಪಘಾತಗಳಾಗಿವೆ, ಹಾಗೆ ರೈಲ್ವೆ ಇಲಾಖೆಯ ವೈಫಲ್ಯ ಏನು, ನೀವು ದುರ್ಬಲ PM ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿ ನಿಲ್ಲುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ತಮ್ಮ ವಾಗ್ದಾಳಿಯನ್ನ ಮುಂದುವರಿಸಿದ್ದಾರೆ. ಹಾಗೆ ಈ 100 ದಿನಗಳ ಅವಧಿಯಲ್ಲಿ 21 ಯೋಧರು ಹುತಾತ್ಮರಾಗಿದ್ದಾರೆ, 26 ದಾಳಿಗಳು ನಡೆದಿವೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಭಯೋತ್ಪಾದನಾ ದಾಳಿಯ ವಿಷಯವನ್ನು ಕೂಡ ಪ್ರಸ್ತಾಪ ಮಾಡಿದ್ರು. ಮಹಿಳೆಯರ ವಿರುದ್ಧದ ಅಪರಾಧಗಳು ಹೆಚ್ಚಾಗ್ತಾ ಇವೆ, ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರಿಕೆ ಸೋರಿಕೆ, ಪರೀಕ್ಷೆ ರದ್ದತಿ ವ್ಯಾಪಕವಾಗಿದೆ ಅಂತ ಕೂಡ ಆರೋಪ ಮಾಡಿದ್ರು. In the last 100 days, there have been 26 terror strikes in Jammu and Kashmir. 21 of our brave hearts have lost their lives, over 30 of them injured, 15 citizens killed, 47 of them lie injured. Who's responsible for this? Where is the accountability? Is Mr. Modi going to speak about this at all? I don't think so. The reality is there have been 104 cases of crime against women, 157 women have been at the receiving end of this crime. You speak on Bengal and you must. But why do you not speak on Badlapur? Why do you not speak on Bihar? Why do you not speak on Uttarakhand? Why do you not speak on UP? Why is it that the BJP IT cell members accused of gang rape in IIT BHU are given a hero's reception when they get bail? And this is something I'm quoting from your parliamentary constituency. Let's talk about youth. The NEET paper leak, the many discrepancies found in it. The NEET PG exam was cancelled, UGC NET paper leaked, joint CSR UGC NET cancelled, NCET paper leak, NEET PG pariksha jo radd hui thi. Let's talk about the economy. The reality is you were handed over the rupee at 58 to $1 in 2014. You have taken it down to nearly levels of 84. 100 days back, the rupee was at 82 to $1. Despite you pumping in a lot of money to somehow arrest the fall of the rupee is at dangerously close levels of 83.92 when I last checked today. The reality is FDI has consistently fallen. It's down at about 45% from its peaks. The reality is that unemployment is breaking new barriers every day. High prices. People in this country are reeling under high prices, but you clearly don't seem to care. As soon as elections were over, toll prices were increased by 15 rupees, CNG prices shot up, commercial LPG prices shot up, common flour to pulses to milk prices, all of that shot up. You troubled middle class with LTCG, with indexation, and that tells you how much trouble you can create for the middle class.